नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री शहाजी एडे सर तुमचं श्री टकले पाटील क्लासेस सेक्रापूरमध्ये स्वागत करत आहे. आज आपण इयत्ता 5वी विषय बुद्धिमत्ता स्कॉलरशिप या घटकामधील 12वा घटक संकीर्ण प्रश्न या घटकातील काही प्रश्न अभ्यासणार आहोत. प्रश्न क्रमांक 26 ते 35 या ठिकाणी आपण आज अभ्यासणार आहोत. बघा, पुढचा घटक आहे आपला घटक 12 संकीर्ण प्रश्न. या प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला ABCDEFG ही काय पाहिजे, अक्षर आणि त्याला क्रमांक माहिती पाहिजे. याच्या आधारे काय करता येतात, उदाहरण सोडवता येतात. पहिलं उदाहरण बघा काय दिलंय. प्रश्न क्रमांक आपला 26 कंटिन्यू चाललेला आहे. मालिकेतील पुढील पद काय करायचंय, ओळखायचं आहे. आता दिलेले जे क्रमांक आहेत ते क्रमांक आपल्याला अगोदर काय करायचे, याच्यात टाकायचे आणि यांच्यामध्ये रिलेशन शोधायचं आहे. कशा प्रकारचं आहे ते आपण काय करू, पाहू. बघा, या दोघांमध्ये रिलेशन काय आहे. खाली बघणाऱ्यांनी काय करायचं, वरती पाहायचं. केचा क्रमांक, इथं मी केचा क्रमांक टाकतो 11, टीचा क्रमांक टाकतो किती, 20. यमचा क्रमांक किती आहे, यमचा क्रमांक इथं ओला 15 आहे, एन ला किती 14, मग यम ला किती असणार 13. आर बघा, आर ला किती आहे बघा, टी ला 20 आहे, एस ला 19, तर आर ला किती असणार 18. नंतर ओ ला क्रमांक किती आहे 15, टी ला किती 16. क्यू ला क्रमांक किती आहे बघा 17, एन ला क्रमांक किती आहे 14. बरोबर. आता यांच्यामध्ये काय होत चाललंय ते शोधायचंय आपल्याला. इकडे लक्ष द्या. 11 आणि 13 यामध्ये +2 चा फरक आहे. 13 आणि 15 यांच्यामध्ये +2, 15 आणि 17 यांच्यामध्ये +2, म्हणजे 17 मध्ये काय करायचे, +2 करायचे. 17 आणि 2 किती झाले 19. याच्यानंतर 20 आणि 18 यामध्ये काय आहे -2. इकडं 18 आणि 16 यामध्ये काय आहे -2. इकडं 16 आणि 14 यामध्ये काय आहे -2. मग आता 14 मधून -2 करायचे, किती आले 12. कळलं. मग 19 नंबरचा अक्षर शोधायचंय आपल्याला. कोणता आहे 19 नंबरला, यस. कोणता आहे 19 नंबरला अक्षर, यस. आणि 12 नंबरचा अक्षर शोधायचंय. कुठे आहे बघा, जे 10 नंबर 11 आणि 12, म्हणजे 12 नंबरला कोणतं अक्षर, यल. म्हणजे तुमचं उत्तर काय असणार, यस, यल. कळलं. ही श्रेणी आहे. कुठली श्रेणी आहे, मिक्स श्रेणी. ज्यावेळेस आपण बुद्धिमत्तेचा टॉपिक सुरू केला होता त्यावेळेस तुम्हाला n+1, n+2, n-2 ही श्रेणी दिलेली होती. याला काय म्हणायचं, उत्तर. आता 27वा क्वेश्चन आहे. आता हा जरा काय करायचा आहे, समजून घ्यायचा आहे. बघा, केला क्रमांक देऊया. केला क्रमांक किती 11, यमला क्रमांक किती, एक केला 11, 12, 13. एल ला क्रमांक किती येईल मग 12. पुढे या. एन ला क्रमांक किती 14, पी ला क्रमांक किती 16, ओ ला क्रमांक किती 15, क्यू ला क्रमांक किती 17, एस ला क्रमांक किती, एस ला 19 आणि आर ला किती 18. इकडे या. टी ला क्रमांक किती 20, पी ला क्रमांक किती आहे 22 आणि यू ला क्रमांक किती 21. हे झाले कोण, क्रमांक. कळलं. आता थोडस काय करायचं लक्षात घ्यायचंय. 11, 13, 12 काय झालं, 11, 12, 13. म्हणजेच आधी काय केला त्यांनी, 11 नंतर 12 कुठे घेतला 3 नंबरला, 13 कुठे घेतला
2 नंबरला. इथं 14 नंतर 15 घेतला 3 नंबरला आणि 16 घेतला 2 नंबरला. याच्यानंतर इथं 17 नंतर 18 घेतला 3 नंबरला. नंतर कोण घेतलं मधी 19. इकडं 20 नंतर 3 नंबरला 21 घेतला. 21 नंतर मध्ये कोण घेतला 22. आता यांच्यामध्ये चेंजेस काय आहे तो शोधायचा आहे. पुढचा आपल्याला अक्षर शोधायचंय. त्या 11 आणि 14 हे बघा 11 आणि 14 या दोघांमध्ये कितीचा फरक दिसतो 3. 14 आणि 17 या दोघांमध्ये कितीचा फरक दिसतो +3. 17 आणि 20 यांच्यामध्ये फरक कितीचा दिसतो +3. याचाच अर्थ 20 +3 म्हणजे कोणतं अक्षर यायला पाहिजे. किती क्रमांक यायला पाहिजे इथं पहिला क्रमांक किती यायला पाहिजे 20 आणि 3 23 बरोबर. आता 23 नंतर लगेच क्रमांक कोणता घ्यायचा पुढचा. 23 नंतरचा क्रमांक कोणता आहे 24 सोडून द्यायचा आहे. बघा 23 नंतरचा क्रमांक कुठे घ्यायचा 3 नंबरला 24 आणि 24च्या नंतर येणारा क्रमांक कोण 25 तो कुठे द्यायचा मधी. कळलं म्हणजे 23 25 24. आता आपल्याला इथं काय करायचंय अक्षर लिहायचे. मग बघा 23 वाला क्रमांक कोणाचा W. कोणाचा W. 25 वाला क्रमांक कोणाचा Y आणि 24 वाला क्रमांक कोणाचा X. म्हणजे आन्सर काय भेटलं बाळांनो WYX हे त्याचं उत्तर. कळलं सगळ्यांना. म्हणजे आधी आपल्याला क्रमांक देता आले पाहिजेत आणि त्याच्यानंतर कुठं कोणते अक्षर फिरवलेत. अक्षर डायरेक्ट फिरवायला गेलो तर जमणार नाही आपल्याला. म्हणून काय केले क्रमांक द्यायचे आणि कोणतं अक्षर कधी फिरवलं ते काय करायचं लक्षात घ्यायचं. कळलं. बघा पुढचा प्रश्न आहे एबीसीडी आधारित संबंधित पद ओळखा. यालाच आपण काय म्हणतो सहसंबंधही म्हटलं जातं. लक्ष द्या आता इकडं. जे कुठे इथं क्रमांक किती 10. ई क्रमांक किती 5. पुढे या पी क्रमांक किती 16 बरोबर. मग आता या दोघांमध्ये काय रिलेशन आहे ते शोधायचं आहे आपल्याला अगोदर. मग काय रिलेशन आहे बघा कसं शोधता येईल. या दोघांची वजाबाकी केली 10 मधून 5 वजा केले उत्तर किती आलं 5. आणि हे 5 कुठं आले इथं म्हणजे 5 क्रमांकाला कोण आहे ई. तसंच 16 मधून 5 वजा करा उत्तर किती आलं 11. म्हणजे इथं कोणता क्रमांक यायला पाहिजे 11. आणि मग 11 क्रमांकाला कोणतं अक्षर आहे के. 11 क्रमांकाला कोणतं अक्षर आहे के. हे याचं काय झालं उत्तर. कळलं. 29 ए आणि जी. ए आणि जे बी आणि जी. आता यांच्यामधलं रिलेशन शोधूया आपण. बघा ए नंबरचा क्रमांक 1. जे नंबर 10. डी नंबर 4. जे नंबर कुठं गेला 7. आय ला बघा किती नंबर आहे 9. एफ ला किती नंबर आहे 6. आता लक्षात घ्या 1 गुणवले 10 4 झाले. 4 गुणवले 7 7 चौक 28 झाले. नाही रिलेशन लागत. या दोघांची बेरीज करून पाहू. 1 आणि 10 उत्तर आलं 11. 4 आणि 7 उत्तर किती आलं. या दोघांची बेरीज केली उत्तर किती आलं
11 म्हणजे हे 11 आणि 11 कसे झाले समान. कळलं? या दोघांची बेरीज करून घ्या. 9 6 किती 15. 9 6 किती 15. आता असे क्रमांक शोधायचे तर आपल्याला की त्या दोघांची बेरीज किती यायला पाहिजे 15 यायला पाहिजे. मग आता हे शोधण्यासाठी आपल्याला अगोदर काय करावं लागेल बघा. ए आणि डी यांच्यामध्ये कितीचा फरक 3. 3 आणि 9 यांच्यामध्ये कितीचा फरक 4 आणि 9 यांच्यामध्ये कितीचा फरक आहे 5. कितीचा 5. 3 5 कोणत्या संख्या आल्या मूळ संख्या. मग पुढची कोणती असायला पाहिजे 7. बरोबर. मग आता अशी कोणती संख्या आहे 7. 7 म्हणल्यानंतर 7 नंबरला कुठला क्रमांक आहे जी. पण तो क्रमांक तुमचा पर्यायामध्ये नाहीये. मग आता या ठिकाणी काय करायचं ते सांगतो. इथं तुम्हाला याचे पर्याय जे आहेत ना हे पर्याय मी तुम्हाला इथं लिहून दाखवतो. पर्यायातून आपल्याला याच्या काय करावं लागेल जावं लागेल. पहिला पर्याय आहे सीएम. दुसरा पर्याय आहे सीएल. तिसरा पर्याय आहे केई. आणि चौथा पर्याय आहे जे. आता बघा सी ला क्रमांक कोणता इथं सी ला क्रमांक कोणता 3. एम ला क्रमांक कोणता इथं किती आहे 14 आणि हा किती झाला 13. या दोघांची बेरीज केली 16 म्हणजे हा तर काटला 15 पाहिजे आपल्याला. इकडे या सी ला क्रमांक किती आहे 3. एल ला क्रमांक किती आहे 12. या दोघांची बेरीज करा 15. चला गॅसवर ठेवू त्याला. इकडं के ला क्रमांक किती आहे 11. ई ला क्रमांक किती 5. किती झाले 16 कटला. जे बघा किती आहे 10 अधिक एफ किती आहे 6. किती झाले 16 कटला. म्हणजे दुसरा पर्याय बरोबर असेल. कळलं? म्हणजे इथं आपल्याला उत्तर जे आहे ते काय अपेक्षित आहे सी एल. याचं कारण इथं 3 अधिक 12 उत्तर किती भेटलं 15. म्हणजे हे त्याचं काय झालं मित्रांनो उत्तर. आता 30 प्रश्न क्रमांक जो आहे तो कोणता आहे 30. बघा बी ला क्रमांक कोणता 2. सी ला क्रमांक कोणता 3. ई ला क्रमांक कोणता 5. जी 7. एम ला क्रमांक कोणता 13. क्यू ला क्रमांक कोणता 17. ओके. मग आता काय लक्षात येतंय तुमच्या 2 3 5 7 13 17 संख्या कोणत्या मूळ संख्या आहेत. कोणत्या मूळ संख्या. मग 17 नंतर कोणते येणार मूळ संख्या 19. आणि 19 नंतर पुढची मूळ संख्या कोणती 23. मग 19 ला क्रमांक कोणता बघा 19 ला कोणत्या क्रमांकाचा अक्षर आहे 20 ला टी यस. आणि 23 ला कोणता अक्षर आहे हे बघा 25 ला वाय 24 ला एक्स म्हणजे 23 ला कोणता अक्षर डब्ल्यू. हे झालं याचं उत्तर कोणतं यस डब्ल्यू. कळलं का? असे तुम्हाला नंबर वरून काय करता आले पाहिजेत लॉजिक लावता आले पाहिजे. याच्यासाठी सराव महत्वाचा आहे. एकतीसवा प्रश्न आहे. बघा प्रश्न काय दिलाय BAT क्रमांक देऊया. बी ला क्रमांक 2. ए ला क्रमांक 1. टी ला क्रमांक किती आहे 20. बरोबर. आता याच्यात आपण यांचे क्रमांक देण्यापेक्षा काय करू आपल्या पद्धतीने जाऊया. 1 2 3. इकडं काय केलं त्यांनी 3 2 1.
बरोबर. आता तसंच याला काय करा, 1 2 3. आता क्रमांक काय घ्यायचा आहे, 3 2 1. म्हणजे इथं 3 2 1. 3 ला काय n, 2 ला काय i आणि 1 ला काय p. हे झालं याचं उत्तर. याच्यानंतर 32वा प्रश्न आहे बघा. A1 B2 C3 यांची बेरीज करा. किती झाली, 1 आणि 2 3 आणि 3 6. म्हणजे यांची जर बेरीज केली यांची, तो उत्तर किती येतंय 6. तसं यांचं करू ना. D ला क्रमांक किती 4, E ला क्रमांक किती 5 आणि F ला क्रमांक किती 6. यांची बेरीज करा. 6 आणि 4 10 आणि 5 15. हे झालं त्याचं उत्तर. याला काय म्हणायचं, उत्तर. असा कोणता प्रश्न झाला तुमचा 32वा. आता 33वा प्रश्न आहे बघा. सोडूया आपण. त्याला काय दिलाय, इकडे लक्ष द्या. ए चा क्रमांक 1, आय चा क्रमांक 9, पी चा क्रमांक 16. याच्या पुढं पर्यायात जाऊया. टी चा क्रमांक किती आहे 20, वाय चा क्रमांक किती आहे 25, जे चा क्रमांक किती 10, ई चा क्रमांक किती 5. आता लक्षात घ्या 1 9 16 ह्या वर्ग संख्या आहेत. यांचं वर्गमूळ निघतंय. 1 चं वर्गमूळ 1, 9 चं 3, 16 चं 4. ह्याच्यात वर्गमूळ कोणाचं निघतं 25 चं. म्हणून पर्याय क्रमांक कोणता वाय. इथं काय लिहिणार वाय. याचं कारण 25. आता इथं काय लिहू शकतो मी, वर्ग संख्या. कळलं. 34 बघा. 34वा प्रश्न आहे. पी ला क्रमांक किती 16, डी ला क्रमांक किती 4, के ला क्रमांक किती 11, आय ला क्रमांक किती, आई ला क्रमांक किती 9, जी 6 7, एम 14 13. चला आता बघा या दोघांची बेरीज करा. 16 आणि 4 20, 11 आणि 9 या दोघांची बेरीज करा. किती आले 20. 7 आणि 13 यांची बेरीज करा. किती आले 20. आता पर्याय शोधूया. तसं बघा एफ ला किती आहे 6, ओ ला किती आहे 15. यांची बेरीज केली 21. पहिला पर्याय कट. सी 3, आर ला किती आहे बघा 19 18. या दोघांची बेरीज केली किती झाली 21. पहिला पर्याय कट. दुसरा कट. सी तिसरा पर्याय जे कुठे आहे बघा 10. दुसरा जे 10 10 किती झाले 20. यू वाला बघूया एकदा. यू 21. ए ला किती 1. दोघांची बेरीज केली 22. कटलं. म्हणजे पर्याय क्रमांक कोणता तिसरा. म्हणजे इथं उत्तर जे आहे आपलं ते काय यायला पाहिजे जे जे. कळलं. हे उत्तर झाली तुमची वाय. हे झालं याच. आता 35 AX काय AX. ए ला क्रमांक 1, एक्स ला क्रमांक
24 H 9 10 9 8 H ला 8 C ला 3 F ला 6 D ला किती 4. आता या दोघांमध्ये रिलेशन शोधूया. यांच्यामध्ये गुणाकार करा. उत्तर आलं 24. यांच्यामध्ये गुणाकार करा 8 आणि 3 8 त्रिक 24 6 चोक 24. मग असं पर्यायात जाऊया. बी ला 2 Y ला किती 25 गुणाकार केला 50 चुकलं. I 9 E 5 गुणाकार केला 45 चुकलं. L 11 12 B 2 गुणाकार करा 12 दुने 24 तिसरं. P बघा 16 M किती आहे 14 13 म्हणजे इथं तर वेगळं झालं. यांचा गुणाकार केला तर संपला विषय. म्हणजेच आपलं उत्तर कोणतं आलं मित्रांनो L B हे झालं तुमचं उत्तर. हा झाला तुमच्या कितव्या क्रमांकाचा. अशा प्रकारे हा प्रश्न या ठिकाणी संपलेला आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा. त्याचबरोबर नेपच्यून स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी एडे सर या यूट्यूब चॅनललाही सबस्क्राईब करा. शेजारील असणारे बेल आयकॉनचं बटनही दाबायला विसरू नका. म्हणजेच तुम्हाला सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन या ठिकाणी मिळत जाईल. धन्यवाद.